नमस्कार कुंभ राशीच्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचं मी कविता माझ्या कविवंदना या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सर्व कुंभ राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण कुंभ राशीबद्दल अगदी महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. हा एप्रिल महिना संपताच तुमच्या नशिबाचा नवीन खेळ सुरू होणार आहे, परंतु यामध्ये तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते आणि ती कोणती चूक आहे ती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर कुंभ राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना हा संपणं म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणं नाही, तर तुमची ऊर्जा बदलणं आहे. आत्तापर्यंत तुम्ही ज्या गोष्टींबाबत संभ्रमात होतात त्या आता हळूहळू तुम्हाला स्पष्ट होऊ लागतील. काही निर्णय लांबणीवर टाकलेले असतील, काही स्वप्न अर्धवट सोडलेले असतील, तर आता त्या सगळ्यांना पुन्हा जागं करता येणार आहे. आणि परंतु हा काळ तुमचा अचानक वेग देणार आहे. घटनांचा वेग वाढेल, लोकांची वागणूक बदलेल आणि तुमचं मन देखील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत झुलू शकतं. पाहिलं गेलं तर तुमच्यासाठी हा काळ परीक्षा आणि संधी दोन्ही घेऊन येतो आहे आणि नियती तुमच्याकडून आता परिपक्वतेची अपेक्षा करते. भावनिक प्रतिक्रिया न देता आता परिस्थितीकडे तुम्हाला निरीक्षकाच्या भूमिकेत पाहायचं आहे, तरच तुम्हाला हा टप्पा पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करेल. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुम्हाला फक्त एकच विनंती करते, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, कारण की स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव तुमच्या कुंभ राशीच्या सर्व लोकांवरती हो हीच मी अपेक्षा करते. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा, कारण तुमचा हा सकारात्मक प्रतिसाद मला अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतं, ऊर्जा देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघूया की एप्रिल महिना संपताच काय बदल घडणार. तर सगळ्यात पहिला बदल घडणार आहे तो म्हणजे तुमच्या करिअरमध्ये अचानक तुमच्या बदल घडणार, संधी मिळणार की तुमच्या विरुद्ध काही सापळा तयार होणार. तर एप्रिल नंतर कामाच्या ठिकाणी वातावरणात वेगाने बदल होणार आहे. वरिष्ठांचा दृष्टिकोन तुमच्याकडे सकारात्मक होऊ शकतो. एखादी मोठी जबाबदारी जी असेल ती तुमच्यावर आता सोपवली जाऊ शकते. काहींसाठी तर मी सांगते, एप्रिल महिना संपल्यानंतरच तुमचं नशिबाने तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील येऊ शकते. तर काहींसाठी जुन्या ठिकाणीच तुमचे अजून जे पण काही तुम्हाला प्रमोशन आहे किंवा तुमचा दर्जा वाढवण्याची शक्यता आहे. परंतु तुम्हाला एकच सांगते की ते एक छोटासा सूक्ष्म धोका आहे. तुम्ही भावनेने प्रेरित होऊन निर्णय घेतलात तर पुढे थोडी अडचण येऊ शकते. उदाहरणार्थ, एखादी ऑफर तुम्हाला जास्त पगाराची वाटली तरी तिच्या अटी कठीण असू शकतात. कामाचा ताण वाढू शकतो, वेळेचे बंधन तुम्हाला जास्त असू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे, पण भागीदारी करताना काळजी नक्कीच घ्या. कागदोपत्री करार स्पष्ट ठेवा, शब्दांवर नाही तर लिखित पुराव्यावरती विश्वास ठेवा. तुम्हाला तुमचा अनुभव सांगतोय की काहीतरी बरोबर नाही, तर त्या अंतर्ज्ञानाकडे दुर्लक्ष बिलकुल पण करू नका. दुसरं म्हणजे की आर्थिक स्थितीत तुमच्या सुधारणा होणार आहे आणि स्थैर्य राखणं तुम्हाला फार महत्त्वाचं असणार आहे. तर एप्रिल नंतर तुमच्या आर्थिक प्रवाहात सुधारणा होण्याची चिन्ह दिसत आहे. एखादा थकलेला पैसा तुम्हाला परत मिळू शकतो, तुम्हाला बोनस मिळू शकतो किंवा नवीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो. काही लोकांना पगारवाढीचे देखील काही चान्सेस याच्यामध्ये दिसत आहे. एप्रिल महिन्यानंतर त्याची देखील शक्यता आहे. काही लोकांना साईड इन्कम सुरू करण्याची देखील संधी मिळेल. परंतु अचानक आलेल्या पैशामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, परंतु एक गोष्ट सांगते की खर्चही वाढू शकतो. तर लक्झरी वस्तूंवर खर्च, अनावश्यक खरेदी किंवा इतरांना प्रभावित करण्यासाठी पैसे खर्च करण्याची प्रवृत्ती ही वाढू शकते आणि हीच ती चूक आहे जी पुढे आर्थिक ताण निर्माण करू शकते. त्यामुळे पैसे खर्च करताना थोडे विचारपूर्वक करा आणि आपली पुढील बचत कशी होईल यावरती लक्ष केंद्रित करा. गुंतवणूक करताना दीर्घकालीनचा विचार करा. झटपट नफा देणाऱ्या ज्या योजना आहेत त्यांच्यापासून नक्कीच दूर राहा. मित्र किंवा नातेवाईकांनी सांगितलेल्या योजनांवरती लगेचच विश्वास ठेवू नका.
आर्थिक शिस्त पाळली ना तर हा काळ तुम्हाला भविष्यासाठी अगदी मजबूत पाया देईल. तिसरं म्हणजे नातेसंबंधात भावनिक चढ-उतार, जुनं जे आहे ते परत येण्याची शक्यता आहे. तर कुंभ राशीच्या मंडळींनो, तुम्ही अत्यंत भावनिक आणि प्रेमळ असतात. तर एप्रिलनंतर जुन्या आठवणी तुम्हाला जाग्या होऊ शकतात. एखादा जुना मित्र, जुना प्रियकर किंवा जुनं प्रेयसी किंवा एखादी जुनी ओळख पुन्हा तुमच्या संपर्कात येऊ शकते. सुरुवातीला हे आनंददायी वाटेल, पण भूतकाळातील कारणं विसरू नका, ज्यामुळे हा संबंध तुमचा तुटलेला होता. विवाहित लोकांसाठी जोडीदाराशी संवाद फार महत्त्वाचा ठरणार आहे. कामाचा ताण किंवा बाहेरील आकर्षणामुळे नात्यात अंतर येऊ शकतं. छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता दिसतीये. तुमचा शांत स्वभावच तुमचं नातं टिकवू शकतं, त्यामुळे कुटुंबातही काही भावनिक चर्चा होऊ शकतात. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या आधाराची गरज भासेल. या काळात तुमचं ऐकणं आणि समजून घेणं तुमच्या दोघातल्या नात्यांना अधिक मजबूत करेल. चौथं म्हणजे आरोग्याची सूक्ष्म चेतावणी. मन आणि शरीराचा समतोल राखणं गरजेचं आहे. तर एप्रिल महिन्यानंतर मानसिक ताण तुमचा जरा वाढू शकतोय. विचारांची गर्दी होईल, भविष्याबद्दल चिंता आणि भावनिक अस्थिरता तुम्हाला जाणवू शकते आणि याचा थेट परिणाम तुमच्या झोपेवर होईल. झोप अपुरी राहिल्यास डोकेदुखी, थकवा, पचनाचे त्रास निर्माण होऊ शकतात. तुम्ही इतरांच्या समस्या मनावर घेत असतात, पण प्रत्येक गोष्ट स्वतःवर घेणं थांबवा. नियमित चालणे, श्वसनाचे व्यायाम, शांत वेळ काढणे, तुमच्यासाठी स्वतःला वेळ काढणं हे फार आवश्यक असणार आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर जरा कमी करा. लहान लक्षणांकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. वेळेवर तपासणी आणि योग्य दिनचर्या ठेवल्यास मोठ्या ज्या पण अडचणी, मोठे जे पण आजार आहेत ते टाळता येऊ शकतात. मानसिक स्थैर्य राखणं हेच या काळात तुमचं सर्वात मोठं शस्त्र असेल. 5 म्हणजे मित्र आणि सामाजिक वर्तुळातील बदल. आता खरे कोण आणि खोटे कोण हे चेहरे तुम्हाला ओळखावे लागणार. तर एप्रिल महिन्यानंतर तुमच्या आयुष्यात सामाजिक वर्तुळात मोठा बदल तुम्हाला दिसू शकतो. काही जण जे आत्तापर्यंत तुम्हाला खूप जवळचे वाटत होते ते अचानक दुरावलेले दिसतील. तर काही अनपेक्षित लोक तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका घेऊ शकतात. हा बदल अचानक होईल आणि सुरुवातीला तुम्हाला थोडा धक्का बसू शकतो. या काळात तुमची लोकप्रियता वाढू शकते. लोक तुमचा सल्ला घेतील, तुमच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न देखील करतील. पण प्रत्येक हसणारा चेहरा हा प्रामाणिकच असेल असं नाही, कारण जे तुम्हाला भूतकाळात जे काही अनुभव आलेले आहे त्यामुळे तुम्हाला चांगलंच माहिती आहे कुंभ राशीच्या लोकांनो, की कोण खरं आणि कोण खोटं यामधला तर फरक तुम्हाला आता नक्की जाणवलेला असेल, कारण की तुमचे 7.5मध्ये हे सर्व काही तुम्हाला जे पण परिणाम तुम्ही भोगलेले आहे त्यामुळे तुम्हाला आता शहाणपण नक्कीच आलेलं आहे. तुमच्या प्रगतीमुळे काहींना असह्य वाटू शकतं. तुमची योजना, तुमचे जे पण पुढचे पाऊल आहेत, जे पण तुमचे फ्युचर प्लॅन्स आहेत, काही तुमचे आर्थिक बाबी आहेत, त्या या अशा लोकांना बिलकुल सांगू नका. नातेवाईक असो का किती जवळचा असो, या सर्वांसमोर तुम्ही तुमच्या या पर्सनल गोष्टी अजिबात उघड करू नका. विशेषतः तुम्हाला एक गोष्ट सांगते अगदी महत्त्वाची, ती म्हणजे सोशल मीडियावरती तुमची वैयक्तिक माहिती बिलकुल पण शेअर करू नका. त्यावरती तुम्ही सावध राहा. चुकीच्या व्यक्तींवरती विश्वास ठेवल्यास तुमच्या प्रतिमेला धोका निर्माण होऊ शकतो. या काळात कमी पण विश्वासू मित्र ठेवणं हे तुमच्यासाठी अगदी फायदेशीर ठरेल. 6 म्हणजे आध्यात्मिक जागृतीचा काळ. अंतर्मनाचा आवाज ऐका. या टप्प्यात तुमचं मन बाह्य जगापेक्षा अंतर्मनाकडे जास्त वळेल. अचानक शांततेची ओढ तुम्हाला निर्माण होईल. मंदिर, ध्यान, जप किंवा आध्यात्मिक ग्रंथ वाचन याकडे आकर्षण वाढेल. काहींना तर स्वप्नांमध्ये देखील संकेत मिळू शकतात किंवा अंतर्ज्ञान तुमचं प्रबळ होऊ शकतं. ही जागृती फक्त धार्मिक नसून तर मानसिक परिपक्वतेची देखील आहे. तुम्हाला जाणवेल की आयुष्यातील काही लोक आणि काही गोष्टी ह्या अनावश्यक आहेत. त्यामागची प्रक्रिया सुरू होईल. मात्र अतिभावनिक होऊन सर्व काही सोडवण्याचा निर्णय घेऊ नका. आध्यात्मिकता म्हणजे पलायन नाही तर संतुलन आहे, मानसिक संतुलन आहे. जर तुम्ही नियमित ध्यान, प्राणायाम आणि
मंत्र जप सुरू केला तर मानसिक ताण तुमचा नक्कीच कमी होईल आणि जे पण काही निर्णय घ्यायचे आहे तुमची निर्णय क्षमता वाढेल. या काळात घेतलेला आध्यात्मिक संकल्प पुढील अनेक वर्षांसाठी तुम्हाला दिशा देऊ शकतं. 7 म्हणजे घरगुती वातावरणात परिवर्तन, जबाबदाऱ्या वाढतील. घरात एखादा मोठा निर्णय घेण्याची वेळ देखील येऊ शकते मंडळींनो. तर कुंभ राशीच्या मंडळींना घर खरेदी, दुरुस्ती असो, स्थलांतर असो किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचं शिक्षण वा करिअर विषयीचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागू शकतो. तुमच्यावर सल्लागाराची भूमिका येईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल देखील तुम्हाला चिंता वाढू शकते, ज्यामुळे आर्थिक किंवा मानसिक ताण निर्माण होईल. त्यामुळे या काळात तुमची शांतता आणि संयम फारच महत्त्वाचा ठरेल. घरातील वाद टाळण्यासाठी शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. काही जुन्या कौटुंबिक मतभेदांवर चर्चा होऊ शकते. भूतकाळातील गोष्टी उकरून काढल्याने वाद वाढू शकतो, म्हणूनच परिस्थितीला अगदी परिपक्वतेने हाताळा. तुम्ही मध्यस्थीची भूमिका निभावली तर घरातील वातावरण हे स्थिर राहील. 8 म्हणजे तुमची एक चूक जी महागात पडेल. मंडळींनो, कुंभ राशीच्या मंडळींनो, तुमचा भावनिक अंधविश्वास तर ह्या संपूर्ण काळातील सर्वात मोठा धोका म्हणजे भावनेच्या भरात घेतलेला निर्णय. कुंभ राशीचे लोक सहजच विश्वास ठेवतात. कोणीतरी कोड बोललं की तुम्ही पूर्णपणे त्यांच्यावरती अवलंबून राहू शकता. नोकरी बदलणे, मोठी गुंतवणूक करणे, जुना संबंध पुन्हा स्वीकारणे किंवा कुटुंबातील वाद अतिभावनिक भूमिका घेणे यापैकी कोणतीही गोष्ट घाईत केली तर तुमचा दीर्घकालीन परिणाम त्याचा तुमच्यावरती होऊ शकतो. विशेषतः कागदपत्रांबाबत निष्काळजीपणा करू नका. करार, बँक व्यवहार, कर्ज असो किंवा कोणाला हमी देताना नीट तपासणी करा. एका चुकीच्या सहीमुळे तुमचा आर्थिक आणि मानसिक ताण वाढू शकतो. निर्णय घेण्याआधी किमान 1 दिवस शांतपणे विचार करणं तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे. 9 म्हणजे पुढील 30 दिवसांसाठी मार्गदर्शन, शिस्त आणि संयम. तर एप्रिल महिन्यानंतर पुढचे जे 30 दिवस असणार आहे ना, ते तुमच्यासाठी निर्णायक ठरू शकतात. या काळात 3 गोष्टींची सवय लावा. तर 1 म्हणजे नियोजन, निरीक्षण आणि संयम. रोजच्या खर्चाचा हिशोब ठेवा. कामात प्राधान्यक्रम निश्चित करा. कोणत्याही वादात लगेच प्रतिक्रिया देऊ नका. तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, पण त्याला तर्काची जोड द्या. वेळेचं व्यवस्थापन करा. आरोग्यासाठी नियमित वेळ ठेवा. एखाद्या अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्कीच घ्या. जर तुम्ही शिस्त पाळली तर हा काळ तुमच्यासाठी अगदी मोठ्या प्रगतीचा पाया घालेल. नाहीतर छोट्या छोट्या चुका देखील तुम्हाला मोठ्या अडचणीत तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण करू शकतात. त्यामुळे एप्रिलनंतर तुमच्या आयुष्यात सुरू होणारा हा नवीन अध्याय तुम्हाला सांगते हा साधा नाही, जो की तो तुम्हाला आता घडवणारा आहे. काही प्रसंग आनंद देतील तर काही मनाला वेदना देतील, तर काही तुम्हाला वास्तव्य देखील दाखवतील. आणि तुम्हाला सांगते कुंभ राशीच्या मंडळींनी, तुमची खरी ताकद आहे ना, तुमची खरी ताकद म्हणजे संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञान. पण त्याला विवेकाची साथ जर तुम्ही दिली तर तुम्ही सर्व काही जिंकू शकाल. बदल टाळू नका, पण अंधपणे त्यात उडी मारू नका. सहजपणे प्रत्येक पाऊल टाका. नशिबाचा नवीन खेळ सुरू झालेला आहे. नवीन खेळ हा सुरू झालेला आहे. योग्य निर्णय घेतला तर हा काळ तुमच्या आयुष्यातील अगदी महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. अगदी जबरदस्त टर्निंग पॉईंट ठरू शकतो कुंभ राशीच्या मंडळींनो. त्यामुळे काळजी नक्कीच घ्या. आणि आता तुमची 7:30ची उतरती कळा चालू आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यावरती फक्त तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. तर हे होतं कुंभ राशीबद्दलची माहिती. आणि मला हे सांगा, मी जे पण आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये सांगितलं ते जे तुमच्या मनाला थोडं पण म्हणजे तुमच्या मनाला लागलं असेल, तर हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती तुम्हाला पटली असेल तर लाईक नक्कीच करा. आणि तुमच्यासाठी मी अशी म्हणजे तुमच्याबद्दल जे पण काही भविष्य आहे तर असे नवनवीन व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन आलेले आणि घेऊन येणार पुढे भविष्यामध्ये पण. तर त्यासाठी फक्त एकच विनंती करते की सबस्क्राईब नक्कीच करा, की सबस्क्राईब केल्याने नोटिफिकेशन
तुमच्यापर्यंत पोहोचणार. पुढचे जे पण माझे व्हिडिओ येणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार. आणि कुंभ राशीच्या व्यक्तीनं कळकळीने विनंती करते, कमेंट बॉक्समध्ये स्वामींचा आशीर्वाद नक्कीच घ्या, श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि मी फक्त स्वामींकडे एकच प्रार्थना करेल की सर्व कुंभ राशीच्या मंडळींवरती तुमच्या आशीर्वादांचा, स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपादृष्टी तुम्हा सर्वांवरती कायमस्वरूपी राहो. तुमच्या जीवनात जे पण काही अडीअडचणी आहे, जे पण काही दुःख आहे, ते सर्व काही स्वामी दूर करो आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद मिळो, तुमचे विचार सकारात्मक हो आणि जे पण काही दुःख आहे ते सर्व काही दूर हो. मी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर कुंभ राशीच्या मंडळींनो, अजिबात काळजी करू नका, अजिबात कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका, आनंदात राहा. प्रत्येक दिवस हा आनंदात घालवा, तर तुम्हाला त्याचे परिणाम जे पण असेल ते पण आनंदीच मिळतील. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.